नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे राज्यामध्ये जी पोलीस भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. तर त्याच्यामध्ये काय करता, की मी जिल्ह्यानुसार विद्यार्थ्यांचे ग्राउंडचे मार्क डिस्कस करत आहे. त्याच्यामध्ये आपण काय डिस्कस करत आहोत, की विद्यार्थ्यांना मार्क किती पडत आहेत आणि दररोजच्या मार्कांवरती कट ऑफ किती राहू शकतो, याची तुम्हाला मी माहिती देत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता 25 तारखेला जे ग्राउंड झालं विद्यार्थ्यांचं. ओके, 25 तारखेला ग्राउंड झालं. आता तिथे एक सूचना आहे, ती पहिली बघूया सूचना काय आहे ती. तर पोलीस भरती 22-23 दरम्यान 25/6/2024 रोजी पूर्ण झालेल्या उमेदवारांची यादी, पूर्वी मैदानी चाचणी अपूर्ण राहिली आणि माजी सैनिक वगळून असे 4 ते 5 उमेदवारांची आहे ही यादी. त्याच्यानंतर जर बघाल तर इथे काय आहे, की 25/6/2024 रोजी झालेल्या माजी सैनिक उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी, एकूण 71 उमेदवारांची ही यादी आहे. या दोन यादी आपण काय करतो ते डिस्कस करणार आहोत. आणि या दोन्ही काय करते यादी आपण आता काय करू ते पाहून घेऊयात. तर सगळ्यात पहिले जर बघितलं आपण तर बीड पोलीस भरती संदर्भात तर हे 405 उमेदवारांची यादी आहे. याच्यामध्ये माजी सैनिकांची ही यादी नाहीये. अशी 400 ज्याची अपूर्ण राहिली अशा उमेदवारांची ही यादी काय केली की याच्यात नाहीये. तर हे 25 तर टोटल जर बघितलं 405 उमेदवारांची ही यादी आहे. तुम्ही बघू शकता 405 उमेदवारांची यादी आणि इथं जी यादी आहे ते 71 उमेदवार माजी सैनिक हे उमेदवार असणार आहेत. आता तुम्ही जर पाहिले याच्यामध्ये तर आजचा ट्रेंड बघूयात की किती विद्यार्थ्यांना मार्क पडत आहेत. तर नॉर्मली बघितलं तर बीडमध्ये तर असं राहिलेलं आहे की विद्यार्थ्यांना जास्त मार्क घेत नाहीत. तरी पण जर पाहिलं आपण तर पहिल्या पेजवर 20 आहेत. तर 20 विद्यार्थ्यांमध्ये बघाल तर 40 पेक्षा जास्त एक विद्यार्थी तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर एकही विद्यार्थी नाही, म्हणजे 40 पेक्षा जास्त फक्त एकच विद्यार्थी आहेत. बाकी जर बघितलं तर 30 ते 40 मध्ये तुम्हाला जास्त विद्यार्थी भेटतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता सगळ्यांना माहिती आहे की ज्या विद्यार्थ्यांना 25 पेक्षा कमी मार्क आहेत त्यांना लेखीसाठी जरी वॅकन्सी असेल तरी त्यांना घेतलं जाणार नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे ग्राउंडला तुम्हाला कमीत कमी 25 मार्क घेणे आवश्यकच आहे. जर 25 आणि 25 पेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला काय केलं की लेखीसाठी पात्र असाल, अदरवाईज तुम्ही लेखीसाठी पात्र नाहीत. तर त्यामुळे जर बघितलं तर आता याच्यामध्ये बघितलं तर 30 पेक्षा जास्त विद्यार्थी जास्त आहेत, 30 आणि 30 पेक्षा जास्त. आता कट ऑफ जो राहणार आहे लक्षात घ्या, कट ऑफ वरती जर पहिल्याही याद्या बघितल्या तुम्ही, पहिल्याही याद्या आता इथेच बघा की इथं 20 21 22 सॉरी 20 21 असे मार्क आहेत. 40 वाले एक दिसेल, 30 36 30 40 त्याच्यानंतर 20 वाले वगैरे हे कट आहेत. हे 19 16 24 32 48 हा टॉपर दिसत आहे आतापर्यंत. केशव काशी हे बाबूराव बहिरवाल हे 48 आतापर्यंत टॉपर आहेत. तर तुम्ही जर बघाल तर कट ऑफ जो जाणार आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार तो बघा जाऊ शकतो. आता ओपन साठी जर सांगितलं मी, आता ओपनच्या जागा किती आहेत एक्झॅक्टली माहित नाहीत, पण ज्या कॅटेगरीचे जास्त आहे त्याच्यानुसार जर बघितलं तर तो कट ऑफ जर राहणार तो 35 आणि 35 पेक्षा जास्त राहील सगळ्यात मोठ्या कॅटेगरीचा. त्याच्यानुसार एक दोन मार्काचा फरक करत करत हा कट ऑफ 30 पर्यंत वगैरे, म्हणजे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे असतं ते पकडून राहू शकतो. लक्षात घ्या, हॉरिझॉन्टल म्हणजे जे समांतर आरक्षण असतं, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त वगैरे वगैरे हे विद्यार्थ्यांसाठी. तर 30 वगैरे मार्क असतील तर तुम्हाला सफिशियंट मार्क आहे, तुम्हाला तिथं तुमचं सिलेक्शन स्पोर्ट कोटा वगैरे असेल तर होऊ शकतं. लक्षात घ्या. तर तुम्ही बघा तर जो ट्रेंड आहे तो 40 म्हणजे 20 विद्यार्थ्यांपैकी एखादा विद्यार्थी जो आहे तो 40 पेक्षा जास्त आहे. 1 2 विद्यार्थी बघाल, इथे 43 वाला आहे, इथं 40 वाला आहे. त्याच्यानंतर या पेजवर एकही नाही आहे. त्याच्यानंतर इथे पाहिलं तुम्ही तर इथं 3 तुम्हाला दिसतील, 47 45 45 असे तुम्हाला 3 उमेदवार दिसतील. त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर तुम्हाला एक 43 वाला उमेदवार दिसेल, 45 वाला एक उमेदवार दिसेल, 2च उमेदवार दिसत आहेत. इथे या सीटवर 41 वाला उमेदवार दिसेल, 40 वाला दिसेल. म्हणजे हार्डली ऍव्हरेज पकडलं तर 1 2 उमेदवार दिसेल. या सीटमध्ये एकही 40 वाला नाहीये. तुम्ही पाहाल तर या शीटमध्ये जर बघितलं तर तुम्हाला 2 40 वाले दिसून जातील. तर याचा अर्थ असा असतो की कट ऑफ जो आहे तो 40 पेक्षा जास्त जाणार नाही, हे तर लक्षात ठेवा. कट ऑफ आहे तो कमीत कमी म्हणजे तुम्हाला 35 मार्क असेल तर तुम्हाला सेफ स्कोर तुम्हाला समजला जाऊ शकतो. आता ज्यावेळेस कंप्लीट विद्यार्थ्यांची यादी येईल त्यावेळेस आपण ठरवू शकतो की कट ऑफ वगैरे किती लागू शकतो. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.